आपल्या कवठेमहांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा. सर्वात सस्ता आणि 15,000 रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा. लग्न बस्ता महोत्सव. मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच. वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात. पारंपरिक ते मॉडर्न वस्त्रदालन. श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठेमहांकाळ. सांगली पोलीस दल ते बीड जिल्ह्यातील प्रकरण तपास अधिकारी म्हणून निवड. सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरण तपासासाठी सांगलीतील तत्कालीन 2 प्रमुख अधिकाऱ्यांची निवड. सांगली जिल्हा पोलीस दल ते महाराष्ट्रात गाजत असलेले मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा तपास काही महिन्यांपूर्वी सांगली जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आलेला आहे. सांगली जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांची SITचे प्रमुख म्हणून महाराष्ट्र शासनाने तपास अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे. विशेष करून कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात काही महिन्यांपूर्वी उत्कृष्ट कामगिरी केलेले तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अक्षय कुमार ठिकणे यांची देखील नेमणूक पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी केलेली आहे. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात काही महिन्यांपूर्वी पोलीस उपनिरीक्षक अक्षय कुमार ठिकणे हे कार्यरत होते. अक्षय कुमार ठिकणे यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात अधिकारी म्हणून कामगिरी करीत असताना उत्कृष्ट कामगिरी केली. स्वभावाने अतिशय मृदू व सर्वांशी मिळून एकरूप होऊन काम करणारे अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक अक्षय कुमार ठिकणे यांची ओळख होती. काही महिन्यांपूर्वी पोलीस उपनिरीक्षक अक्षय कुमार ठिकणे यांची शासकीय नियमानुसार सातारा जिल्ह्यामध्ये बदली झालेली होती. सातारा येथून पदोन्नतीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून अक्षय कुमार ठिकणे यांची पुणे या ठिकाणी बदली झालेली होती. महाराष्ट्रात सध्या दुर्दैवी असलेली घटना गाजत आहे. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील व वाल्मिक कराड यांच्या चौकशीसाठी महाराष्ट्र शासनाने SIT पथक स्थापन केलेले आहे. SIT प्रमुख म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेले तत्कालीन पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांची प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर या SIT पथकामध्ये पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्या पथकामध्ये पोलीस निरीक्षक अक्षय कुमार ठिकणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अक्षय कुमार ठिकणे यांनी आपली सेवा कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात उत्कृष्टपणे केल्याने त्यांची विशेष पथकामध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. अक्षय कुमार ठिकणे यांच्यासाठी आयुष्याला कलाटणी देणारा हा निर्णय ठरला आहे. महाराष्ट्रात गाजत असलेल्या बीड जिल्ह्यातील प्रकरण, त्या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याने पोलीस अधीक्षक बसवराज तेली, पोलीस निरीक्षक अक्षय कुमार ठिकणे यांचे विशेष कौतुक होत आहे. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क.